नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इन्शुरन्स क्लेम अकाउंट्स हा टॉपिक शिकणार आहोत। यामध्ये सर्वात प्रथम आपण बघणार आहोत इन्शुरन्स मीनिंग। इन्शुरन्स इज समथिंग पीपल बाय टू प्रोटेक्ट देमसेल्फ फ्रॉम लूजिंग मनी। In exchange for this, if something bad happens to the person or thing that is insured, the company that sold the insurance will pay money back। म्हणजेच काय की वैयक्तिक जीवनामध्ये जसे वेगवेगळ्या प्रकारचे धोके असतात, कंपन्या असतील, व्यवसाय संस्था असतील, यांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे धोके असतात। त्यापासून संरक्षण मिळावं यासाठी विमा पॉलिसी घेतली जात असते। उदाहरणार्थ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आपण घेतली आणि जर समजा एखादा व्यक्ती आजारी पडला की ज्याने हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली होती, तर त्या व्यक्तीचा जो होणारा खर्च असेल तो सर्व इन्शुरन्स कंपनीकडून दिला जात असतो। म्हणजेच काय तर विमा कंपनी ही आपल्याला त्यापासून संरक्षण प्राप्त करून देत असते। अशा प्रकारच्या वेगवेगळ्या धोक्यांसाठी आपल्याला इन्शुरन्स पॉलिसीज काय करता येतात, खरेदी करता येत असतात। इन्शुरन्स पॉलिसीचे दोन प्रकार असतात, लाईफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स। लाईफ इन्शुरन्समध्ये आपली वैयक्तिक लाईफ आहे त्याचं संरक्षण घेतलं जातं आणि जनरल इन्शुरन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धोके, उदाहरणार्थ फायर इन्शुरन्स असेल, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, थेफ्ट इन्शुरन्स, अशा वेगवेगळ्या धोक्यांपासून काय केलं जातं, संरक्षण दिलं जात असतं। मरीन इन्शुरन्स म्हणजे ज्यावेळेस समुद्रमार्गे मालाची वाहतूक केली जात असते, त्यामध्ये समजा वेगवेगळे नैसर्गिक धोके असतात, पण त्यामध्ये काही नुकसान झालं तर आणि जर आपण मरीन इन्शुरन्स पॉलिसी घेतली असेल तर इन्शुरन्स कंपनीकडून ती सर्व रक्कम आपल्याला दिली जात असते। किंवा ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतला असेल आणि जर मालाची वाहतूक करत असताना काही धोका झाला, म्हणजे ॲक्सिडेंट झाला किंवा मालाचं काही नुकसान झालं, तर ते पण आपण विमा कंपनीकडून घेऊ शकतो जर आपण त्याच्यावरती ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी घेतली असेल तर। त्याच्यानंतर थेफ्ट इन्शुरन्स, जर थेफ्ट इन्शुरन्समध्ये मालाची चोरी किंवा त्यापासून होणारं नुकसान असेल ते टाळण्यासाठी थेफ्ट इन्शुरन्स ही पॉलिसी आहे ती घेतली जाऊ शकते आणि त्याच्यापासून आपल्याला संरक्षण मिळू शकतं। आपल्याला सिलेबसमध्ये फायर इन्शुरन्स शिकायचं आहे। फायर इन्शुरन्स इज प्रॉपर्टी इन्शुरन्स दॅट कव्हर डॅमेज अँड लॉसेस कॉज्ड बाय फायर। म्हणजेच काय, आगीपासून व्यवसायातील वेगवेगळ्या गोष्टीचं नुकसान होतं, ते नुकसान भरपाई वसूल करण्यासाठी फायर इन्शुरन्स पॉलिसी आहे ती घेतली जात असते। मग ती जी व्यवसायामधली प्रॉपर्टी असेल ते बदलणं, म्हणजे कॉस्ट ऑफ रिप्लेसमेंट, रिपेअर और रिकन्स्ट्रक्शन ऑफ प्रॉपर्टी अबोव द लिमिट सेट बाय द प्रॉपर्टी इन्शुरन्स पॉलिसी। म्हणजे की आपण जेवढ्या किमतीची इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडून झालेलं नुकसान भरपाई ती दिली जात असते। आपल्याला फायर इन्शुरन्स क्लेम आहे त्याच्या दोन मेथड शिकायचे आहेत, क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक आणि क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट। जनरली businesses take this policy to recover the future unexpected losses occurred due to stock destroyed by fire. Stock may include raw material, work in progress and finished goods। म्हणजेच क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉकमध्ये व्यवसायामध्ये जो रॉ मटेरियल असेल, वर्क इन प्रोग्रेसमध्ये असणारं मटेरियल असेल किंवा फिनिश्ड गुड्स असेल, त्याचं जर आगीपासून नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाई कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करायची हे आपण क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक यामध्ये शिकणार आहोत। दुसरं आहे क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट। द लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी इज फॉर्म्युलेटेड टू कव्हर द लाईकली मॉनिटरी लॉस ऑकरिंग फ्रॉम ब्रेक इन बिझनेस ॲक्टिव्हिटी that may arise due to physical loss of property by an event covered for insurance। म्हणजेच काय की व्यवसायामध्ये फायर झाल्यानंतर व्यवसायाला मॉनिटरी लॉस होऊ शकतो, म्हणजेच आग लागल्यानंतर व्यवसायाचं जे उत्पादन आहे ते काही कालावधीला थांबलं जाऊ शकतं आणि ते थांबल्यामुळं आपल्या मालाची विक्री आहे ती कमी होईल आणि मालाची विक्री कमी झाल्यामुळं आपल्याला लॉस होऊ शकेल। मग असा होणारा जो लॉस आहे तो रिकवर करता यावा त्यासाठी आपण क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी घेऊ शकतो। सर्वात प्रथम आपण बघूया की क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉकमध्ये इन्शुरन्स क्लेम अमाऊंट आहे ती कशी कॅल्क्युलेट करायची। या मेथडमध्ये आपल्याला ट्रेडिंग अकाउंट आणि मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट असे दोन ट्रेडिंग अकाउंट तयार करावे लागतात। ट्रेडिंग अकाउंट आहे जो आग लागलेली आहे, फायर झालेले आहे, त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे मागील वर्षी आपल्या एका वर्षाचं जे ट्रेडिंग रेकॉर्ड असेल ते घेतलं जातं आणि याचा उद्देश आहे की आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मागच्या वर्षी किती होता तो फाइंड आउट करायचा असतो। आणि मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट हा चालू वर्षी ज्या वर्षी फायर झालेले
त्या वर्षीचं जे नुकसान झालेलं आहे ग्रॉस प्रॉफिट किती होता किंवा किती अपेक्षित असेल, इस्टिमेटेड किती असेल ते फाइंड आउट करण्यासाठी मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आहे तो तयार केला जात असतो. या मेथडमध्ये आपण जो ट्रेडिंग अकाउंट तयार करणार आहोत, जो आपण फायनल अकाउंटला ट्रेडिंग अकाउंट शिकलेलो आहे तो सेम ट्रेडिंग अकाउंट आहे तो इथं आपल्याला तयार करायचा आहे. पहिला जो ट्रेडिंग अकाउंट आहे तयार करायचा त्याचा उद्देश काय आहे, टू फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट. मग ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. आणि हा जो ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट केल्यानंतर मागच्या वर्षी जेवढा प्रॉफिट होता त्यावरून चालू वर्षी किती प्रॉफिट अपेक्षित असेल किंवा किती प्रॉफिट झाला असता हे आपण काय करतो, फाइंड आउट करत असतो. यामध्ये मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट पाहिलेलं आहे, त्याचं स्पष्टीकरण जर तुम्हाला दिलेलं आहे की इट इज प्रिपेअर्ड अप टू डेट ऑफ फायर टू फाइंड आउट इस्टिमेटेड क्लोजिंग स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. म्हणजे अपेक्षित आपल्याला किती स्टॉक असता क्लोजिंग स्टॉक ऑन डेट ऑफ फायर तो फाइंड आउट करण्यासाठी आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करत असतो. इट इज नॉट ॲक्च्युअल रेकॉर्ड, इट इज इस्टिमेटेड. म्हणजे याच्यामध्ये ॲक्च्युअल रेकॉर्ड नसतं, तर मागील वर्षीचं अपेक्षित मागील वर्षावरून या वर्षी किती असेल ते रेकॉर्ड काढत असतो आपण. इट इज प्रिपेअर्ड बिकॉज स्टॉक रजिस्टर्ड अँड अदर डिटेल्स आर डिस्ट्रॉयड बाय फायर. म्हणजे आपलं जे स्टॉक रजिस्टर आहे ते बऱ्याच वेळा फायरमध्ये जळून गेल्याची शक्यता असू शकते. मग ते आपल्याला किती किमतीचा माल जळालेला आहे ते माहिती व्हावं, आणि त्यासाठी हा मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट हा आपण काय करत असतो, तयार करत असतो. टू रजिस्टर क्लेम टू इन्शुरन्स कंपनी रिक्वायर्ड स्टॉक ऑन डेट ऑफ फायर, हेन्स वी प्रिपेअर दिस अकाउंट. म्हणजे आपल्याला डेट ऑफ फायरला स्टॉक किती रकमेचा जळालेला आहे ते माहिती व्हावं म्हणून आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट हा तयार करत असतो. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं कन्सेप्ट बघायचे आहे सॅल्वेज स्टॉक. इट इज गुड्स सेव्ड फ्रॉम फायर ऑर पार्टली डिस्ट्रॉयड गुड्स विच कॅन बी सोल्ड फॉर लोअर लेस प्राइस अँड लॉस कॅन बी रिकवर्ड ॲट सम एक्सटेंट. सॅल्वेज म्हणजे भंगार माल किंवा अर्धवट जळालेला माल, की बऱ्याच वेळा आग लागल्यानंतर आपण ते विझवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून काही माल आहे तो वाचू शकतो. हा जो वाचलेला माल आहे तो भंगारमध्ये जर विकून काही पैसे आपण रिकवर करू शकतो, मग त्यालाच काय म्हटलं जातं आपल्याला, सॅल्वेज स्टॉक. त्याच्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे लॉस ऑफ स्टॉक. त्याचा फॉर्म्युला आहे क्लोजिंग स्टॉक ऑन डेट ऑफ फायर मायनस सॅल्वेज स्टॉक. म्हणजे आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटमध्ये क्लोजिंग स्टॉक ऑन डेट ऑफ फायर फाइंड आउट केलेला होता, त्याच्यामधून आपल्याला सॅल्वेज स्टॉक मायनस करायचं. सॅल्वेज स्टॉक मायनस का केला आपण, तर तो अर्धवट जळालेला माल विकून काही ठराविक नुकसान आपण वसूल केलेलं आहे. मग ते इन्शुरन्स कंपनीच्या नियमानुसार त्याची रक्कम वजा करणं अपेक्षित आहे. या ठिकाणी आपण जर समजा पॉलिसीची अमाऊंट दिलेली नसेल तर लॉस ऑफ स्टॉक आहे त्याचीच अमाऊंट आहे ते इन्शुरन्स क्लेम म्हणून इन्शुरन्स कंपनीकडे सबमिट केली जात असते. पण जर समजा आपण किती रकमेची पॉलिसी घेतलेली आहे ती जर दिलेली असेल तर आपल्याला ॲव्हरेज क्लॉज ऑफ क्लेम हा फॉर्म्युला वापरावा लागतो. या ठिकाणी दिलेला आहे बघा, अमाऊंट ऑफ पॉलिसी डिवायडेड बाय क्लोजिंग स्टॉक ऑन डेट ऑफ फायर इंटू लॉस ऑफ स्टॉक. हा फॉर्म्युला वापरला की आपल्याला इन्शुरन्स क्लेम किती आहे अमाऊंट ते आपल्याला फाइंड आउट करता येईल. या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की लॉस ऑफ स्टॉक पॉलिसीमध्ये कशा पद्धतीने इन्शुरन्स क्लेम अमाऊंट आहे ती फाइंड आउट करायची. यानंतर पाहणार होतो आपण फॉर्मॅट ऑफ ट्रेडिंग अकाउंट. या ठिकाणी दिलेलं आहे बघा, ओपनिंग स्टॉक, परचेस, वेजेस, कॅरेज, ग्रॉस प्रॉफिट, कॅरी डाऊन हे डेबिट साईडला आहे आणि क्रेडिट साईडला बाय सेल्स, लेस रिटर्न, बाय क्लोजिंग स्टॉक ही माहिती दिलेली आहे. हा जो ट्रेडिंग अकाउंट आपण तयार करतो त्याचा उद्देश आहे ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करणं. इथं रेड कलरमध्ये तुम्हाला दिलेलं आहे बघा की हा मागच्या वर्षीचा ट्रेडिंग अकाउंट असेल की ज्याच्यावरून आपल्याला मागच्या वर्षी ग्रॉस प्रॉफिट किती होता तो आपल्याला याच्यावरून फाइंड आउट करता येईल. आणि दुसरा आहे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. हा ट्रेडिंग अकाउंट पण सेमच आहे. याचा उद्देश काय इथं रेड कलरमध्ये दिलेला आहे बघा की क्लोजिंग स्टॉक ऑन डेट ऑफ फायर काय आहे तो फाइंड आउट करण्यासाठी आपण हा मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार केलेला असतो. ह्या फॉर्म्युला दिलेला आहे लॉस ऑफ स्टॉक, क्लोजिंग स्टॉक ऑन डेट ऑफ फायर मायनस सॅल्वेज स्टॉक आणि अमाऊंट ऑफ ॲव्हरेज क्लोज ऑफ क्लेमचा जो फॉर्म्युला आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. यानंतर आपण पाहणार आहोत लॉस ऑफ क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट. याच्यामध्ये काही महत्त्वाच्या संकल्पना आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्या सर्वात प्रथम आपण बघणार आहोत डिसलोकेशन पिरियड किंवा इंडेमनिटी पिरियड. इंडेमनिटी म्हणजे नुकसान भरपाईचा कालावधी किंवा नुकसानाचा कालावधी. द
period which is beginning with the occurrence of the damage fire and not more than 12 months. म्हणजे व्यवसायामध्ये फायर झाल्यानंतरचा जो कालावधी आहे नुकसानाचा त्यालाच आपण इंडेमनिटी पिरियड असं म्हटलं जातो आणि हा कालावधी 12 महिन्यापेक्षा जास्त नसतो, त्याच्यापेक्षा कमी कालावधी असतो. त्याच्यानंतर आहे ॲक्च्युअल सेल्स ऑर टर्नओव्हर. सेल्सलाच आपण दुसरा शब्द काय वापरतो, टर्नओव्हर. द सेल्स ड्युरिंग द डिसलोकेशन पिरियड इट इज नोन ॲज अ ॲक्च्युअल सेल्स. म्हणजेच फायर झाल्यानंतरच्या ज्या कालावधीमध्ये जो सेल झालेला आहे व्यवसायाचा, विक्री झालेला आहे, त्यालाच काय म्हटलं जातं, ॲक्च्युअल सेल्स. त्याच्यानंतर तिसरी कन्सेप्ट आहे इस्टिमेटेड सेल्स किंवा टर्नओव्हर, की सेल्स ऑफ डिसलोकेशन पिरियड करस्पॉन्डिंग टू प्रिव्हियस इयर. म्हणजेच डिसलोकेशन पिरियडचा सेल आहे, परंतु हा कधीचा, मागच्या वर्षी. म्हणजे आपला डिसलोकेशन पिरियड समजा एप्रिल ते ऑगस्ट असा आहे, तर याच कालावधीत मागच्या वर्षी किती सेल झालेला होता हे आपल्याला फाइंड आउट करायचं असतं, कारण ॲक्च्युअल आपला लॉस किती झालेला आहे प्रॉफिटचा ते कम्पेअर करण्यासाठी हे आपण वापरत असतो. त्याच्यानंतर आहे स्टँडर्ड सेल्स किंवा टर्नओव्हर. द टर्नओव्हर ड्युरिंग द इमिजिएटली 12 months बिफोर द डेट ऑफ फायर. म्हणजे ज्या दिवशी फायर झालेला आहे तिथून पाठीमागे 12 महिन्याचा सेल्स आहे, त्याला स्टँडर्ड सेल म्हटलं जातं. आणि हा पण सुद्धा अंदाजे इस्टिमेटेड सेल्स आपण फाइंड आउट करत असतो. त्याच्यानंतर आहे ॲन्युअल सेल्स किंवा टर्नओव्हर. द टर्नओव्हर फॉर प्रिव्हियस अकाउंटिंग इयर. म्हणजे फायर झालेला आहे त्याच्या आदल्या वर्षी, मागील वर्षी पूर्ण वर्षभराचा जो सेल झालेला आहे त्याला ॲन्युअल सेल्स किंवा टर्नओव्हर असं म्हटलं जात असतं. त्याच्यानंतर एक कन्सेप्ट आहे इन्शुअर स्टँडिंग चार्जेस. मीन्स चार्जेस विच वी शुड ऑन टू रिकवर फ्रॉम द इन्शुरन्स कंपनी. म्हणजे इन्शुरन्स कंपनीकडून आपण जे चार्जेस रिकवर्ड करणार आहोत त्याला इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस म्हटलं जातं. यामध्ये रेंट, रेट्स अँड टॅक्सेस, इंटरेस्ट ऑन लोन, सॅलरी ऑफ परमनंट स्टाफ, वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर्स, डायरेक्टर फीज, ऑडिटर्स फीज, ॲडव्हर्टायझिंग इट्सेट्रा. म्हणजे अशा अनेक वेगवेगळ्या खर्चांचा समावेश आहे तो इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेसमध्ये होत असतो. त्याच्यानंतर आहे शॉर्ट सेल. इट इज डिफरन्स बिटवीन इस्टिमेटेड अँड ॲक्च्युअल सेल. म्हणजे काय, की फायर झाल्यामुळं आपल्याला किती शॉर्टेज आलेलं आहे सेल्समध्ये ते फाइंड आउट करण्यासाठी आपण शॉर्ट सेलचा फॉर्म्युला वापरतो, तो आपण पुढे बघणारच आहोत. जर समजा आत्ता ज्या सांगितलेल्या कन्सेप्ट आहेत तुम्हाला जर नाही समजल्या, तरी ज्यावेळेस आपल्याला ॲक्च्युअलमध्ये सम किंवा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे त्यावेळेस कशा पद्धतीने त्याचं क्लासिफिकेशन करायचं, तर ज्या प्रॉब्लेममध्ये अमाऊंट्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात कमी जी रक्कम दिलेली असेल त्याला आपण ॲक्च्युअल सेल्स म्हणतो. ॲक्च्युअल सेल्सपेक्षा जी जास्त रक्कम थोडी दिलेली असेल ती इस्टिमेटेड सेल्स. इस्टिमेटेड सेल्सपेक्षा जी जास्त रक्कम दिलेली आहे अकाउंटिंग इयर सेल, आणि अकाउंटिंग इयर सेल्सपेक्षा जी जास्त रक्कम दिलेली आहे ती स्टँडर्ड सेल. म्हणजे इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा, या त्रिकोणामध्ये तुम्हाला लक्षात येईल की सगळ्यात खाली जी रक्कम आहे म्हणजे कमी आहे ते ॲक्च्युअल सेल्स असते, त्याच्यापेक्षा थोडी जास्त असेल ते इस्टिमेटेड सेल्स असते, त्याच्यापेक्षा जास्त असेल ते अकाउंटिंग इयर असते, आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल ती स्टँडर्ड सेल्स असते. नेहमी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करत असताना याच प्रकारे आपल्याला रक्कम आहे त्या दिलेल्या असतात. कारण फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा, ॲक्च्युअल सेल हा सर्वात कमीच असणार आहे. का, तर ज्या वर्षी फायर झालेला आहे त्या वर्षीचा सेल्स कमीच असणार आहे, आणि इस्टिमेटेड सेल्स हा मागच्या वर्षीचा सेल आहे, फायर झालेल्या कालावधीतलाच, परंतु मागच्या वर्षीचा तो नक्कीच जास्त असणार आहे, कारण ते नॉर्मल वर्ष असणार आहे, त्यावेळेस फायर वगैरे झालेली नव्हती. त्यामुळं याच सिक्वेन्सनं तुम्ही काय करू शकता, रक्कम काढू शकता. किंवा उलट जरी बघत आला तर जे सेल दिलेले आहेत किंवा टर्नओव्हर ते सर्वात जास्त जो सेल दिलेला आहे तो स्टँडर्ड सेल असेल, त्याच्यापेक्षा कमी दिलेला आहे तो अकाउंटिंग इयर असेल, त्याच्यापेक्षा कमी दिलेला असेल तो इस्टिमेटेड असेल, आणि त्याच्यापेक्षा कमी दिलेला आहे तो ॲक्च्युअल सेल असेल. म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला हे 4 सेल्स आहेत ते तुम्हाला आयडेंटिफाय करावे लागतील, तर आपल्याला लॉस ऑफ प्रॉफिटचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करणं सोपं होईल. त्याच्यानंतर या प्रॉब्लेममध्ये अजून एक गोष्ट असते की अपवर्ड आणि डाऊनवर्ड ट्रेंड इन द बिझनेस. म्हणजे बिझनेसमध्ये काही वेळा अपवर्ड ट्रेंड असू शकतो किंवा डाऊनवर्ड ट्रेंड असतो. याचा परिणाम आपल्या इस्टिमेटेड सेल्स आणि स्टँडर्ड सेलवरती होतो. आणि मग समजा अपवर्ड ट्रेंड असेल तर जेवढा अपवर्ड ट्रेंड आहे, उदाहरणार्थ 10%, तर इस्टिमेटेड सेल्स आहे 10%ने वाढवायचा. इस्टिमेटेड आणि स्टँडर्ड दोन्ही सेल 10%ने वाढवायचे. आणि जर डाऊनवर्ड ट्रेंड असेल आणि 10% डाऊनवर्ड ट्रेंड आहे तर एस्टिमेटेड सेल्स आणि स्टँडर्ड सेल आहे ते 10%ने कमी करायचे आणि ते कॅल्क्युलेशनसाठी वापरायचे. त्यालाच अपवर्ड आणि डाऊनवर्ड ट्रेंड इन द बिझनेस असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल. शॉर्ट सेल कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला दिलेला आहे बघा, इस्टिमेटेड सेल्स मायनस ॲक्च्युअल सेल्स. मग तुम्हाला
शॉर्ट सेल म्हणजे शॉर्टेज किती आलेलं आहे फायर झाल्यामुळे ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. त्याच्यानंतर आहे कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस ऑफ प्रॉफिट रेशो. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे बघा इथं, नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय सेल्स ड्युरिंग द अकाउंटिंग इयर इंटू 100. आता दोन आपण ग्रॉस प्रॉफिटचे फॉर्म्युले पाहिले बघा. मागच्या लॉस ऑफ स्टॉक मेथड आहे त्याच्यामध्ये आपण ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100 हा फॉर्म्युला पाहिला, आणि क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट या मेथडमध्ये हा फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. हे दोन वेगवेगळे फॉर्म्युले आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशो काढण्यासाठी वापरायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे लॉस ऑफ प्रॉफिट. याचा फॉर्म्युला आहे शॉर्ट सेल इंटू ग्रॉस प्रॉफिट रेशो. जो आपण पाठीमागच्या ठिकाणी बघितलं ग्रॉस प्रॉफिट रेशो हा जो काढलेला असेल त्याचा वापर आपल्याला इथं कॅल्क्युलेट ऑफ लॉस ऑफ प्रॉफिट करण्यासाठी करायचा आहे. जर समजा अमाऊंट ऑफ पॉलिसी दिलेली नसेल तर लॉस ऑफ प्रॉफिटची जी रक्कम आपण कॅल्क्युलेट केलेली आहे तीच रक्कम क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट म्हणून आपण गृहीत धरत असतो. परंतु जर समजा अमाऊंट ऑफ पॉलिसी जर प्रॉब्लेममध्ये दिलेली असेल तर आपल्याला हा ॲव्हरेज क्लोज ऑफ क्लेमचा फॉर्म्युला वापरावा लागेल. अमाऊंट ऑफ पॉलिसी डिवायडेड बाय इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड इंटू लॉस ऑफ प्रॉफिट. हा फॉर्म्युला वापरल्यानंतर आपल्याला ॲव्हरेज क्लोज ऑफ क्लेमची जी रक्कम आहे ती मिळेल. याच्यामध्ये इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल स्टँडर्ड सेल्स इंटू GP रेशो. मग आपल्याला मिळेल इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड. या ठिकाणी आपण आज इन्शुरन्स क्लेम अकाउंटच्या लॉस ऑफ स्टॉक आणि लॉस ऑफ प्रॉफिट या दोन पद्धती आहेत त्या शिकलेल्या आहेत. सर्वात प्रथम हे समजून घेण्यासाठी आपण याच्या ज्या नोट्स आहेत त्या व्यवस्थित लिहाव्यात, जेणेकरून तुम्हाला या दोन्ही मेथडचे सम सॉल्व करणं सोपं जाऊ शकेल. या व्यतिरिक्त जरी तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही shindeav89@gmail.com या ईमेलवरती संपर्क करू शकता. धन्यवाद.